तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे चला तर मग. तर मंडळी, आज आलो आहोत आपण धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील आई रोकडेश्वरीच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव व ही भूमी म्हणजेच खामसवाडी. या ठिकाणावरून एक मानाची धज हे शिखर शिंगणापूर या ठिकाणी पायदिंडीच्या रूपात जात असते. तर या धजीचं महत्त्व काय व धज ही कशासाठी दिली जाते, तर हे आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पाहूया. चला तर मग. ही मानाची धज आई रोकडेश्वरीच्या मंदिरातून प्रस्थान करते व याच वेळी गावातील कोळी समाजाकडून या धजीसाठी मानाचा नैवेद्यही येतो व आरतीही केली जाते. व येथील ग्रामस्थाकडून या धजीचा खूप मान सन्मान केला जातो व या धजीची पूजाही केली जाते व असेच प्रत्येक गावातून हे धज मान सन्मानाने शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करते.
ही धग अगदी थाटामाटात मानापानात भगवंताच्या विवाह सोहळ्यासाठी शाली पागोटा घेऊन शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करते. खामसवाडीतील लोकनियुक्त सन्माननीय सरपंच यांच्याकडून या धजीची पूजा केली जाते व आरतीही केली जाते व अगदी मनोभावे या धजीवर पुष्पवृष्टीही केली जाते. व अगदी भक्तिमय वातावरणामध्ये ही धज शिखर शिंगणापूरकडे भगवंताच्या विवाह सोहळ्यासाठी अगदी प्रसन्न होऊन व थाटामाटात ही धज शिंगणापूरकडे प्रस्थान करते. पार्वती शिव हर हर महादेव. तर मी विलास भगवान दचकरे, राहणार खामसवाडी, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव येथून वंश परंपरागत चालला आलेला हा महादेव आणि शिव पार्वती लग्नाचा जो शेवंतीचा मान आहे तो आमच्या पिढीमध्ये चालत आलेला आहे. आणि त्यानुसार प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या दिंडीच्या स्वरूपामध्ये हा शेला पागोटा मोहा मसा मार्गे, बार्शी, कडकनाथवाडी मार्गे, अशा टेंभुर्णी मार्गे आणि शिंगणापूरला आम्ही घेऊन जात आहेत. तर सोबत 400-500 समाज असतो, भक्तगण असतात. सगळ्यांची जेवणाची वगैरे व्यवस्थित सोय झालेली असते, केलेली असते अशा प्रकारचं. आणि ही जे शेवंती म्हणजे महादेव आणि पार्वतीच्या लग्नासाठी पार्वतीच्या वडिलांकडून जी काही जावयाला आहेर असतो त्या आहेराच्या स्वरूपामध्ये
हा जो फेटा आहे हा फेटा 400 फूट लांब आणि 1.25 हात रुंद अशा प्रकारचा अखंड फेटा विणून दरवर्षी पायी निघून त्या दिवशी चैत्र अष्टमीच्या दिवशी महादेव पार्वतीचं संध्याकाळी 12 वाजता लग्न लागतं. त्या विवाह सोहळ्याच्या अगोदर संध्याकाळी 5 वाजता हा शेला सन्मानाने पोलीस इंतेमा सुरक्षा त्याचप्रमाणे तेथील समाज तेथील बडवे समाज पुजारी यांच्या समवेत कोळी समाजाच्या हातानं हा ध्वज महादेवाच्या शिखराचे बळीच्या शिखराला बांधला जातो. अशा प्रकारचे हा आनंदमय सोहळा परिपूर्ण आणि प्रतिवर्षी नियमानं चालत आलेला आहे. 5/4/2025 रोजी हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या विवाह सोहळ्यात किंवा ह्या ध्वज बांधणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या सोहळ्याचं म्हणजे आनंद घ्यावा आणि महादेव आणि शिवपार्वतीची भक्ती करावी असं मी या ठिकाणी सर्व शिवभक्तांना निवेदन करतो. अशा नमो पार्वती पदे शिव हर 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 महादेव.